वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. गंगाखेड शहरात वाढती वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त. वाहतूक नियोजनाचा अभाव, अतिक्रमणामुळे समस्या गंभीर. गंगाखेड शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील मुख्य चौकात दररोज वाहनांची मोठी गर्दी होत असून रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील प्रमुख चौक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक नियोजनाचा अभाव आणि रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे चौकात दररोज मोठ्या प्रमाणात जाम निर्माण होत असून वाहनधारकांना अर्धा ते पाऊण तास उन्हात अडकून पडावे लागत आहे. विशेष म्हणजे बीपी व शुगरसारख्या आजारांनी त्रस्त असलेले नागरिकही या कोंडीत अडकत असल्याने आरोग्याचा धोका वाढत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत असून वाहने आडवीतिडवी उभी केल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होते. या कोंडीतून रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळत नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून श्रीराम चौक पोलीस स्टेशन मार्ग, डॉक्टर लाईन, भाजीपाला बाजार, नवा व जुना मोंढा तसेच संत जनाबाई मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते वाहतूक कोंडीमुळे प्रभावित होत आहेत. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गंगाखेड नगरपालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटवावे व वाहतुकीचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गंगाखेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी नागरिकांसाठी मोठी समस्या बनली असून प्रशासन यावर कितपत आणि किती लवकर उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वेद बातमीसाठी अनिल शेटे, परभणी जिल्हा.